नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार आहे असं सुद्धा सूत्रांकडून कळते। फडणवीस आणि पवार यांच्यामध्ये नाशिकच्या जागेसंदर्भात 1.25 तास चर्चा झाली। काल रात्री सागर बंगल्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली, खलबत झाली। महायुतीकडून भुजबळांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याची घोषणा केली जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। तर नाशिक संदर्भातला तिढा अद्यापही कायम आहे। मात्र नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये नाशिकच्या जागेसंदर्भात 1.25 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। काल रात्री सागर बंगल्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यामुळे महायुतीकडून आता भुजबळांना उमेदवारी मिळणार आहे। पत्रकार परिषदेतून याची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय अधिकचे अपडेट्स? आपण पाहत आहोत की खरं राष्ट्रवादीच्या वाटेला जागा आलेल्या आहेत, त्याच्यापैकी अनेक जागांची खरं तर घोषणा झालेली आहे। मात्र नाशिकची जागाची घोषणा अजूनही झालेली नाहीये। शिवसेनेकडून हेमंत गोडसे जे ते खरं तर या जागेसाठी आग्रही होते, मात्र ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीच्या वाटेला आलेली आहे आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर होणार आहे अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळत आहे। खरं तर या सगळ्या संदर्भात दिल्लीतून महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना अशा पद्धतीचे आदेश आलेले आहेत। तशा पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातले अनेक जे उमेदवार आहेत त्यांची घोषणा केलेली आहे। त्याच पद्धतीने आज नाशिक संदर्भातला हा तिढा सुटणार असल्याची एक शक्यता खरं तर व्यक्त केली जात आहे। आज दुपारपर्यंत खरं तर छगन भुजबळ जे त्यांची उमेदवारी जाहीर होईल अशी एक प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। सुनील तटकरे स्वतः या संदर्भातली घोषणा करतील अशी सुद्धा एक प्राथमिक माहिती आहे। नाशिकच्या जागेसंदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काल बराच वेळ खरं तर चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतर आता हा तिढा सुटलाय अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे। अगदी धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या या माहिती